बातमी सोलापुरातून। सोलापूरमध्ये 1,500 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। प्रभाग 26 मधील 1,500 मतदारांनी मतदानावर हा बहिष्कार टाकलाय। प्रशासन लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या मागणीची दखल न घेतल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। रस्ते ड्रेनेजच्या सुविधा उपलब्ध न करून दिल्यानं हे मतदार चांगलेच आक्रमक झालेले आहेत। रुबिनानगर ते अमोलनगर दरम्यान रखडलेल्या कामामुळे मतदार नाराज झाले। दरम्यान मनपा अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या शिष्टाईला यश आलंय आणि त्यामुळे बहिष्कार मागे घेण्यात आलाय। बिल्डर स्कीम नंबर 3 पासून एकमेव रस्ता जो जातो तो अमोलनगर ते रुबिनगर हा रस्ता जातो। हा रस्ता 2006 साली सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेची परवानगी घेऊन हा रस्ता बांधलेला आहे। पण जो रस्ता बांधलेला तो फक्त कागदोपत्री झालेला आहे, प्रत्यक्षात इथं रस्ता नाही। आणि जी जाण्याची वहिवाट ठेवलेली आहे ती वहिवाट शेजारचा प्लॉट धारक अनेक वेळा त्यांनी इथं चर खणलेली आहे, इथं तारेची कुंपण टाकलेलं आहे। राजकीय दबाव आहे म्हणून हा रस्ता केला जात नाही आणि ह्या सगळ्या लोकांना जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांनी सगळ्यांनी एक होऊन बहिष्कार टाकलेला आहे मतदानावरती। अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका माननीय आयुक्त महोदय यांच्या सूचनेनुसार मी इथं आले आहे। मी त्यांना आमचं सुद्धा म्हणणं सांगितलं आहे की सरांनी वेळ दिलेला आहे आयुक्त साहेबांनी आणि कायदेशीर बाबी तपासून टेक्निकल बाबी तपासून आपल्याला इथं रस्ता आणि ड्रेनेज लाईन्स बाकीच्या सुविधा करण्यासाठी लवकरात लवकर करण्यासाठीच्या ज्या पावलं आहेत ते आपण बैठक आणि त्यानंतर आपल्याला ते ठरवूयात म्हणून। मतदान जनजागृती नोडल अधिकारी आपल्याला आवाहन करतायत, तर त्यांच्या आव्हानाला मान देऊन त्यांनी मतदानासाठी यावं असं मी त्यांना विनंती करते आपल्या माध्यमातून।